नमस्कार. मी संदीप पाटील, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य व सर्वसामान्य अभियोग्यधारक. शिक्षक भरती 2025 संदर्भात तुम्हाला सर्वांनाच माहित असेल, शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ग्राउंड लेवलवर काम करणारी कोणती संघटना असेल तर ती संघटना आहे तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. मुंबईचं आंदोलन असो, पुण्याचं आंदोलन असो किंवा नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात केलेला दौरा असो, त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आस्थापनेपर्यंत पोहोचणारी एकमेव संघटना म्हणजे युवा विद्यार्थी असोसिएशन. तुम्हाला आज मी या विषयावर बोलण्यामागचं मुख्य कारण, कालच युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमने रायगड, ठाणे, परीक्षा परिषद, आयुक्त कार्यालय, मावळ, पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा ठिकाणी पाठपुरावा केला. ग्राउंड लेवलवर पाठपुरावा करणारी टीम ही युवा विद्यार्थी असोसिएशनकडेच आहे. कालच रायगड जिल्ह्यात विकास पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर पाठपुरावा झाला. सरांच्या माहितीनुसार आणि शिक्षक भरतीच्या भाषेत बोलायचं गेलं तर रायगड जिल्ह्यातून आपल्याला चांगल्या जागांचीच गुड न्यूज मिळालेली आहे. त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातून सुद्धा अविनाश गाडे सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पाठपुरावा केला. त्यांची संपूर्ण टीम सुद्धा त्यांच्यासोबत होते. त्यांचे व विकास पाटील सर यांच्या टीमचे तसेच संपूर्ण पुण्याच्या टीमचे मी युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे मनापासून आभार मानतो. तसेच काल परीक्षा परिषद पुणे येथे मी स्वतः, रत्नाकर गवारी सर, उदय जाधव सर, विक्रम खरात सर तसेच आणखी काही अभियोग्यताधारक भेटलो. परीक्षा परिषद मध्ये काल ज्यांच्याकडे शिक्षक भरती 2025 चे सर्वच अधिकार आहेत असे एक व्यक्ती होते, ते म्हणजेच आयुक्त. आणि आयुक्त साहेबांशी चर्चा केल्यानंतर आयुक्त साहेबांनी शिक्षक भरती 2025 ची सद्यस्थिती सांगत असताना एकच गोष्ट सांगितली, आम्हाला अपेक्षित होत्या त्या प्रमाणात अजून जाहिराती अपलोड झालेल्या नाहीत. खाजगी संस्थांच्या बऱ्यापैकी जाहिराती अपलोड झाल्यात, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती 2च जिल्हा परिषदेच्या अपलोड झालेल्या आहेत. परिणामात जर जाहिरातीच अपलोड झाल्या नाही तर भरती आम्ही कोणत्या पदांची करू. परिणामात आम्ही सरांना म्हणलो की सर, जाहिराती अपलोड व्हाव्यात यासाठी मुदतवाढ द्या. सर म्हणले मुदतवाढ देणारच आहे, पण ती किती द्यायची, काय द्यायची याबाबतीत आमचं नियोजन नाही. आणि मुलांना शिक्षक आम्हाला द्यायचे आहेत, शिक्षकांना मुलं द्यायची नाही तर मुलांना शिक्षक द्यायचे आहेत. त्यामुळे आम्हाला भरती लवकरात लवकर करणं सुद्धा गरजेचं आहे. मग सरांना आम्ही म्हटलो की सर, जागा जर आल्या नाही तर भरती कशी करायची. सर म्हटले जागा याव्यात यासाठी प्रत्येक आस्थापनेना आम्ही 2च दिवसात कडक आदेश देणार आहे, तुमच्या जाहिराती पोर्टल अपलोड करा. पण त्यावेळेला सर म्हटलेत की समायोजन असो किंवा अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न असो किंवा मावकडून बऱ्याचशाच आस्थापनेचे अजून रोस्टर चेक केले नाहीत, यामुळे अशाच काही कारणास्तव जाहिराती अपलोड झाल्या नसतील. सरांशी खूप वेळ चर्चा केली, सरांनी खूप पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यात. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ते म्हणजे काय, बघा, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. काही जणांना 150 मार्क आहेत, काही जणांना 160 मार्क आहेत, काही जणांना 170 मार्क आहेत, काही जणांना 110, काही जणांना 120. बघा, मी कोल्हापूर जिल्ह्याचा आहे, उदाहरण फक्त कोल्हापूर जिल्ह्याचं घेतो. मला 160 मार्क आहेत असं समजा. मला 160 मार्क असताना कोल्हापूर जिल्हा परिषदेची जाहिरात जर पोर्टलला नाही पडली आणि पहिल्या टप्प्यात माझी निवड झाली नाही तर दुसरा टप्पा, पहिला टप्पा हा प्रश्न फुडला आहे, पण मला वाटते दुसरा टप्पा नक्की होईल. पण काही गोष्टी आपल्याला बोलणं सुद्धा गरजेचं आहे. मला 160 मार्क असताना मला सांगली जिल्हा मिळाला आणि दुसरा टप्पा झाला आणि XYZ 120 मार्क असताना पहिल्या टप्प्यात कोल्हापूरच्या जाहिराती न येता दुसऱ्या टप्प्यात आल्यामुळे त्याला तो जिल्हा मिळाला. म्हणजे मार्क घेऊन सुद्धा माझं नुकसान झालं. परिणामात ज्यांना जास्त गुण आहेत किंवा ज्यांना कमी गुण आहेत त्यांनी थोडा वेळ संयम ठेवा, स्वतःच्या जिल्हा परिषदमध्ये जावा आणि आपली जाहिरात का अपलोड झाली नाही, आम्ही कालच परीक्षा परिषदेला जाऊन आलो, आम्ही आयुक्त कार्यालयात जाऊन आलो, अशा पद्धतीने सांगा आणि जाहिरात अपलोड करायला सांगा. ज्यांना जास्त गुण आहेत, ज्यांनी कष्टान गुण मिळवलेले आहेत, त्यांनी तर थोडा वेळ थांबाच असं मला वाटतं. कारण स्वतःच्या जिल्ह्यात तुम्हाला नोकरी मिळणं खूप गरजेचं आहे. का तर तुम्ही स्वतः अभ्यास करून उत्कृष्ट गुण घेतलेले आहेत म्हणून. आणि ज्यांना कमी गुण मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा टेन्शन घेऊ नका, कारण शिक्षक भरतीत मेरिट कुणाला सांगता येत नाही. मेरिट ठरवणाऱ्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत. त्यामुळे एवढं मेरिट लागल तेवढं मेरिट लागल असा विचार न करता
माझं होईल या भावनेतच तुम्ही राहावा. मी सुद्धा त्याच भावनेत आहे. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, जी मला तुम्हाला बोलावी वाटते. आपण 1 वर्ष थांबलोय, तर आणखी काही दिवस थांबूया. तिसरी गोष्ट, आम्ही आयुक्त कार्यालयात गेलो. अतिशय महत्वपूर्ण व्यक्तींशी चर्चा केली. त्यांनी सुद्धा सांगितलं, पवित्र पोर्टलवर जागा जर नाही आल्यात, तर 2017 रिपीट होऊ शकतं. म्हणून सर्वच अभियोग्यताधारकांना तुम्ही सांगा, की मुदतवाढ थोडीशी व्हायलाच पाहिजे. तुम्ही मुदतवाढ नको यासाठी कुणीही निवेदन देऊ नका. तिसरी गोष्ट, आम्ही मावकला गेलो. मावकला गेल्यावर एक अनुभव आला. तो अनुभव असा होता, पश्चिम महाराष्ट्रातील जसं की कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर असे जे काही जिल्हा परिषद असो किंवा प्राथमिक, माध्यमिक सगळ्यात आस्थापना असो, त्यामध्ये जिल्हा परिषदेचा विचार करता सोलापूर जिल्हा परिषदेची माहितीच अजून मावक पर्यंत आलेलं नाही. मी सोलापूरच्या भावी शिक्षकांना विनंती करतो, की थोडंसं शक्य असेल तर तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदमध्ये जावा. सांगा तुम्ही, की आमची टीम मावकला गेली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या जाहिराती, या जिल्ह्यांची बिंदू नामावली किंवा रोस्टर चेकिंग झालेलं आहे. फक्त आपल्या जिल्ह्याचं झालेलं नाही. ते लवकरात लवकर करून घ्या, विनंती करा. सर्वसामान्य सर्वच अभियोग्यताधारकांना मी सांगू इच्छितो, स्वतःच्या जिल्हा परिषदमध्ये किंवा स्वतःच्या जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जावा आणि सांगा, की आपल्या जाहिराती पोर्टलला यायला हव्यात. यासाठी जर तुमची बिंदू नामावली पूर्ण झाली असेल, तर नक्की तुम्ही जाहिरात लवकरात लवकर अपलोड करा. आणि 31 मे हा टॅबचा शेवटचा दिवस आहे, हे सुद्धा सांगा. मुदत वाढेल न वाढेल हा पुढला विषय आहे. तसेच तुम्हाला मी थोडीशी आता माझी जाहिरात करतोय. मी संकल्प टू सिलेक्शन ही प्रेफरन्स संदर्भात व शिक्षक भरती 2025 संदर्भात माहिती देणारी बॅच माझ्या टीमद्वारे चालू केली आहे. मी जरी शब्द वापरत असलो तरी हे काम आमची संपूर्ण टीम करत आहे. आणि या टीम सोबत 2017 ला निवड झालेले, 2022 ला निवड झालेले जे अनुभवी मार्गदर्शक आहेत, ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. आम्ही फी फक्त आणि फक्त ₹299 ठेवलेले आहे. आपल्याला सर्वांनाच माहित आहे, मोबाईलचा रिचार्ज मारायचं गेलं तरी 299 ला येत नाही. पण आम्ही एवढी कमी फी ठेवलेली आहे. आणि प्रत्येक मेसेज मधून आम्ही एक सांगतोय, की तुम्हाला जर आमची माहिती आवडली नाही, तर नक्की तुम्ही आम्हाला सांगा. तुमचं ₹299 परत दिले जातील. योग्य मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भरतीमधील बेसिक पासून अवघड पर्यंत संकल्पना क्लिअर करणारी एक बॅच आहे. ती बॅच म्हणजे संकल्प टू सिलेक्शन. आणि आज संध्याकाळी 8 वाजता शिक्षक भरतीविषयी बऱ्याचशाच गोष्टी ज्या अजून आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या होत्या किंवा परीक्षा परिषदेमधून मिळालेल्या होत्या, त्या मीटिंग मधून सांगणार आहे. तसेच पहिला टप्पा किती जागांचा होऊ शकतो आणि पहिल्या टप्प्यात जागा वाढ करण्यासाठी आम्ही संकल्प टू सिलेक्शन या टीम तर्फे नेमकं काय करणार आहे, हे सुद्धा मीटिंग मध्ये सांगणार आहे. फक्त एकच सांगतो, मी सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे. भलेही मी संघटनेशी संबंधित असलो तरी मी अगोदर अभियोग्यताधारक आहे. पण निस्वार्थी व्यक्तिमत्व तुषारदादा देशमुख यांच्या सपोर्टमुळे मला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला शिक्षक भरती म्हणजे काय असते ही माहीत झाली. म्हणून पुन्हा एकदा युवा विद्यार्थी असोसिएशनचे मनापासून आभार मानतो आणि आत्ताचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.